गुरुनाथ हे माझं घर आहे, इथे कोणी काय करायचं ते मी ठरवेन। हां बरोबर, पण कसं आहे ना, हे जे काही काम चाललंय ना ते घरगुती व्यवसाय या कॅटेगरीमध्ये मोडतं, बरोबर? आणि ही तर रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे, त्यामुळे असं व्यावसायिक काम रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये चालणार नाही ना। प्रत्येक सोसायटीचे काही नियम कायदे असतात आणि तुम्ही तर सेक्रेटरी आहात, तुम्ही तर पाळायलाच पाहिजेत ना नियम। आणि अगदीच तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुमचे परममित्र मिस्टर महाजनी त्यांना बोलून घ्या, त्यांना माहिती असेल। म्हणजे आपल्यासाठी एक कायदा दुसऱ्यांसाठी दुसरा असं नाही ना चालत गुप्ते। आणि जसं 31 ला तुम्ही आणि महाजनींनी मिळून जोर लावला होता नियम कायदे, तसं आता मी तुम्हाला सांगतो, आत्ताच्या आत्ता हा सगळा उद्योग थांबवा आणि या सगळ्यांना इथून घरी जायला सांगा। गुरुनाथ, राधिका वहिनी मला बहिणीसारख्या, त्यांना या उद्योगासाठी मदत हवी होती म्हणून मी केली। हां, आणि या उद्योगातून जे काही पैसे मिळणार आहेत ते काय ते उडवणार नाहीयेत। हां, त्यांच्या भावाला मदत करतायत त्या। अरे वा, आय मस्ट अप्रिशिएट। काय मदत करतात ना एका भावा बहिणीला ते। पण शेवटी नियम नियम असतात ना गुप्ते, त्याला कोण काय करणार। आता उद्या जर मी म्हंटल मी माझ्या घरामध्ये ऑफिस सुरू करतो, येईल का करता? नाही ना। घराच्या ठिकाणी घर, ऑफिसच्या ठिकाणी ऑफिस, कसं सेपरेट बरं पडतं नाही का? त्यामुळे हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबवा। गुरुनाथ प्लीज। नाही नाही, मी प्लीज म्हणतो तुम्हाला, प्लीज यांना आत्ता जायला सांगा, नाहीतर मी लेटर लिहीन आणि ते करूनही काही कारवाई नाही झाली तर पुढे काय करायचं मला चांगलंच माहिती आहे ना। सो मीच प्लीज म्हणतो, प्लीज या सगळ्यांना जायला सांगा आणि हे सगळं थांब। ओके? ऐका गुरुनाथ, तुम्ही गुप्ते भाऊ थांबा। नाही, मी समजून राहिले हे काय म्हणतायत ते। तुम्ही सगळ्यांनी थोडा वेळ खाली थांबा, मी आलीच। चला चला, आपल्याला उशीर होतोय इथे आणि मसाल्यांचे वास सहन नाही होत, उग्र आहेत ना खूप। चला। राधिका, आजची तारीख काय आहे ग? मी ऍक्च्युली तो दिवस लिहायचा आहे ना मला। गुप्ते भाऊ, सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती। आई, मी तुम्हाला नंतर फोन करते। हो, आणि
आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.